ओ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। कालच्या सूत्रात आपण बघितलं, यो विविक्त स्थानम सेवते, एकांतवासाचं सेवन करतो, लोकबंधान उन्मूलयती, म्हणजे जो गुणातीत होतो, निस्त्रैगुण्ये भवती, म्हणजे गुणांच्या पलीकडे जातो, आणि योगक्षेमम त्यजती, योगक्षेमाचाही जो विचार करत नाही, सगळं परमेश्वराच्या स्वाधीन करतो, तो खरा भक्त. आता त्याच्या पुढचं आपण पाहतोय, हे काल आपण विस्ताराने बघितलं. यहा कर्मफलम त्यजती कर्माणि संन्यास्यति ततो निर्द्वंद्वो भवती. म्हणजे काय? यहा कर्मफलम त्यजती, जो कर्माच्या फळाचा त्याग करतो, इतकंच नाही तर सगळ्या कर्मांचाही त्याग करतो. कर्मांचा त्याग करणं म्हणजे काय ते सांगते. आधी अर्थ पाहतोय, आणि तोच काय होतो, निर्द्वंद्वो भवती, सुख आणि दुःख, यश आणि अपयश या द्वंद्वांच्या पलीकडे जातो तो, त्यालाही द्वंद्व राहत नाहीत. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, आता कर्मफलम त्यजती आपल्याला चांगलं माहीत झालं आहे. गीतेपासून आपण अगदी अभ्यास सतत करतच आलो आहे. कर्मफलम त्यजती, कर्म करतो, पण कर्माच्या फळाचा विचार कर्म केल्यानंतर करत नाही. कर्म करण्याच्या आधी ते कर्म व्यवस्थित कसं करायचं याचा विचार करतो. मग कर्म करताना फक्त कर्माचाच विचार करतो, कर्म झाल्यानंतर फळाचा विचार सोडून देतो. कारण आपण कर्म करताना काळजी घ्यायची, तेवढीच काळजी घ्यायची, नंतर फालतूची काळजी करायची नाही की ते चांगलंच हे व्हायला पाहिजे, चांगलंच सगळे परिणाम यायला पाहिजे. त्याचा काही उपयोग होत नाही. जे कर्म आहे त्याचं तसंच तसंच फळ मिळणार. इथपर्यंत कर्माच्या फळाचा त्याग म्हणजे कर्माच्या फळाचा विचार मनातून सोडून द्यायचा. कर्माणि संन्यस्यति हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कर्माणि संन्यस्यतीचा अर्थ काय आहे? कर्माचाही संन्यास घेतो. ह्याचा अर्थ आपल्याला वाटेल कर्म सोडून देतो, काहीच करत नाही. काहीच न करण्यासाठी देह मन बुद्धी हे उपकरण दिलेलंच नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे कर्मांचा सुद्धा तो संन्यास करतो. म्हणजे काय आहे नेमकं ते आपण लक्षात घ्यायचं आहे की कर्माचा संन्यास ह्याचा अर्थ कर्म करायची, पण त्याच्यात अहंभावच राहत नाही. फक्त या देहामार्फत कशी कर्म होतात हे तो आश्चर्याने पाहत बसतो. म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगते. सखोल अभ्यास आपल्याला करायचा असेल तर ही प्रोसेस कशी आहे. एखादं आपण कर्म करतो, अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. चला संध्याकाळ झाली, देवाचा दिवा लावायचा आहे, असा विचार मनात येतो आणि ते आपण उठतो आणि ते कर्म करतो.
आपल्याला उद्या फंक्शनला जायचं आहे, त्याच्याप्रमाणे आपण कार्य करतो, त्याची तयारी करतो, सकाळी लवकर उठतो, नवीन कपडे घालतो, त्या दिशेने जातो. म्हणजे एक विचार मनात आला आणि त्या विचाराच्या दिशेने आपला देह चालतो आहे. मनात वारंवार विचार येतात आणि मनात येणारे विचार या देहाला चालवतात, देहाला आणि इंद्रियांना. असं नॉर्मली घडतं. आता नॉर्मल हे वे हा असा आहे, परंतु ज्यावेळी एखादा भक्त पूर्णपणे त्या भक्तीत रंगून जातो त्यावेळी परमेश्वराशिवाय काहीही नसतं आणि तरीही त्याचं जीवन चालतं. आता वरच्या सूत्रात म्हटलं आहे तो योगक्षेमाचाही विचार करत नाही. पण भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवान म्हणतात, योगक्षेमं वहामी अहम, तुझा योगक्षेमसुद्धा मी वाहतो, तू काळजी करू नकोस, असं म्हणतात. म्हणजे अक्षरशः जर भगवंताला आपण शरण गेलं आणि पूर्ण भक्तीत रंगून गेलो तर आपल्याला आपल्या योगक्षेमाचाही विचार करावा लागत नाही. आता ह्याच्यामध्ये खूप कंगोर आहेत. पहिली गोष्ट, जोपर्यंत मला माझ्या योगक्षेमाचा विचार करायला लागतो आहे प्रॅक्टिकली, नाहीतर मी नाही केलं तर मला कोणी खायला देणार नाही, असं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी भक्तीत रंगलेलो नाही. जोपर्यंत मी भक्तीत रंगलेलो नाही तोपर्यंत ही स्टेज येणार नाही. म्हणजे उगीच असं आपण करू शकत नाही की मी आता योगक्षेमाचा विचार करत नाही, बघूया बरं परमेश्वर करतोय का, असं होणार नाही. तितकं त्या भक्तीत रममाण झाल्यानंतर योगक्षेमाचा विचार ॲटोमॅटिक नाहीसा होतो. आणि याला म्हटलेलं आहे कर्मांचा संन्यास. आता कर्मांचा संन्यास आपण बघतो आहोत. कर्मांचा तो संन्यास करतो म्हणजे काय, आपोआप त्याच्या हातातली कर्म गळून पडतात आणि तो नुसतंच झोपून राहतो का, नुसतं बसून राहतो का वेड्यासारखा, तर नाही. कर्मांचा संन्यास याचा अर्थ सगळं मनामध्ये, आत्ता आपण पाहिलं नॉर्मल प्रोसेस काय आहे, तर मनामध्ये आपला विचार येतो आणि त्याप्रमाणे हा देह आणि ही इंद्रिय कार्य करतात. देह कार्यरत होतो मनातल्या विचारांप्रमाणे. तर आता इथे काय होतं नेमकं की मनात विचार यायच्या आधीच परमेश्वरच जणू काही या देहाकडून कार्य करून घेतो. परमेश्वरच या देहाकडून कार्य करून घेतो. विचार यायचीच गरज नाही. आता ह्याची उदाहरणं सांगते. आपल्याला कोणतेही विचार नाही आले तरीसुद्धा आपण बघा कधी कधी स्वयंपाक करतो वेळच्या वेळी. कुठलाही विचार रात्री झोपताना येत नाही की आता मी सकाळी उठीन का नाही, आता मला कोण उठवेल, आणि नाहीच उठवलं तर काय कायमचं झोपीन का, नाही. काही विचार न करता झोपतो, काही विचार न करता उठतो. काही विचार करावा लागत नाही आपल्याला, आपण पाणी भरतो. काही विचार न करता, खास असा काही विचार न करता आपण जेवतो, आपण झाडझूड करतो, झाडांना पाणी घालतो. फार विचार करावा लागत नाही. याच्या पुढची स्टेज येते, कुठल्याही कामाचा विचार करावा लागत नाही. फक्त जास्त अगदी सूक्ष्म रीतीने हे आहे का, चला हे केलं, ते आहे का, ते केलं. आणि सगळी कार्य करत असताना हा देह ही कार्य कशी करतो हे तो साक्षी भावाने पाहतोय, साक्षी भावाने तो बघतो आहे. म्हणजे त्याला विचार न येता त्याचा देह कार्य करतो. हे कसं, हा जर प्रश्न पडला असेल तर ती स्थितीच आपल्या प्रत्येकाला अनुभवायला पाहिजे. हे कसं, हे शब्दात याच्या पलीकडे सांगू शकत नाही आपण. ॲटोमॅटिक या देहाकडनं कार्य करवली जातात. आणि खरं सांगायचं तर इतकी अफाट अपार भव्य कार्यसुद्धा मग त्या परमेश्वराशी एकरूप झाल्यावर कशी केली जातात या देहाकडून, लोक कौतुक करत बसतात आणि त्याला स्वतःला
काहीच वाटत नाही. त्याला कळतच नाही की हे मी केलं का, मी कसं करणार, ते माझ्या देहाने केलं आहे काहीतरी, त्यामुळे त्याला काहीच वाटत नाही. लोक म्हणत राहतात, खरंच तुम्ही हे किती मोठं कार्य केलं, आणि त्याला त्याचं काही वाटत नाही. त्याचं कारण काय, त्याचा अहंकार गेला आहे, त्याने अहंकार घालवला आहे आणि तो अहंकार घालवण्याची प्रॅक्टिस करतो आहे, असं काही होत नाही. तो ईश्वराशी एकरूप झालेला आहे. तो ईश्वराशी एकरूप झालेला आहे, म्हणून केवळ त्याला काहीही याच्याबद्दल वाटत नाही. आणि त्याच्यामुळे जर तो कर्तव्यांचा, कर्मांचाच संन्यास घेतला असेल, मी काहीच करत नाही आहे, मला काय करायचं आहे, हा देह करतो आहे आणि ते देहालाच त्याची फळं मिळतात, जाऊ दे माझं काय. आता समजा शेजारच्यांनी काहीतरी काम केलं, त्यात त्यांचं नुकसान झालं, आपण काय 2 मिनटं म्हणू अरे रे तुमचं नुकसान झालं, असं नको होतं व्हायला. बरोबर आहे, माणूस की आपल्याला वाईट वाटणं साहजिक आहे. पण दुसऱ्यांचं जर नुकसान झालं तर एवढं आपल्या मनाला एवढं लागत नाही. हां, पण त्याला नेमकी हीच स्टेज येते की हा देहाशी आहेत ही कर्तव्य, मला काहीच नाही आहे त्याचं. ते कर्तव्य करणं म्हणजे कर्म, हा देह करतो आहे आणि त्याची फळंही देहच भोगतो आहे, त्याला त्याचं काहीच राहत नाही. त्याच्यामुळे तो सुखदुःखांच्या, यश अपयशाच्या द्वंद्वातून मुक्त होतो. कारण तो कर्म करणं, कर्म करण्याचा अहंकार यातलं काहीही तो भोगतच नाही आहे. कर्म करणारा करताही होत नाही आहे, अहंकारही नाही आहे त्याला, मी केलं मी केलं. त्यामुळे तो म्हणतो मी तर काहीच नाही करत आहे. आणि हे सगळं असं केल्यामुळे त्या कर्मातून येणारी कर्माची जी फळं आहेत, यश अपयश, कीर्ती अपकीर्ती, सुख दुःख, नुकसान हे फायदा, हे त्याला काहीही लागू पडत नाही. त्याच्यापासून तो पूर्णपणे अलिप्त असतो. आत्मतत्वाशी एकदा का अनुसंधान साधलं की फक्त साधना होते, फक्त परमेश्वराचा शोध, फक्त हृदयातल्या परमेश्वराची अनुभूती, एवढंच सगळं राहतं. हे जे शरीर मनबुद्धीचं जे साधन आहे, शरीर मन आणि बुद्धी, शरीराचं काय, शरीर दृश्य बघतं, मन भावना बघतं, हो की नाही. हे सगळी जी त्याची कार्य आहेत शरीर मनबुद्धीची, ती सगळी कार्य विषय भोगांसंबंधी संबंधित आहेत. ती सगळी ह्याची त्याच्याबद्दल ताटातूट होते आणि ईश्वराशी शरणागती पूर्णपणे असते त्याची. सगळ्याची आसक्ती त्याला निघून जाते आणि 3 गुणांपासून सुद्धा तो मुक्त होतो. म्हणजे 3 गुणांपासून मुक्त म्हणजे काय आहे, तर आपण म्हणतो की सत्व, रज आणि तम, सत्व रज आणि तममध्ये रज आणि तमाचा आपण काय करतो, सोडून देतो त्यांना. पण आपण काय म्हणतो की सत्वगुण यायला पाहिजे. हे अगदी बरोबर आहे, सत्वगुण आपल्यामध्ये यायला पाहिजे. परमेश्वरापर्यंत जायचं असेल तर बेसिक तयारी काय की सत्वगुण यायला हवा आहे आपल्यामध्ये. परंतु आता इथेच सांगण्याचा उद्देश काय आहे की हां, मी मात्र लोकांशी चांगलाच वागतो बरं का, म्हणून मग मला परमेश्वर भेटतो. मी कुणालाही काही वाईट बोलत नाही बरं का, मी कुणाचं मन दुखवत नाही. हे जे आहे ना, हे काय आहे, ही सात्विकता जरी असली तरीसुद्धा
काय आहे त्याच्यात? अहंकार आहे. म्हणजे सत्वगुणात सुद्धा अहंकार आहे. हे बघा, हे 3 गुणांनी युक्त ही सृष्टी आहे ना, गुणांना महत्त्व कमीच आहे ईश्वराच्या दरबारात. ज्यावेळी गुणहीन होतो, गुणातीत होतो मनुष्य, त्यावेळीच ती भक्ती साधते. म्हणजे सत्वगुणापासून सुद्धा अलिप्त. ह्याचा अर्थ सत्वगुण सोडून दिला का? नाही. सत्वगुणाचे गुण त्याच्या अंगी ॲटोमॅटिक असतात, पण सत्वगुणाच्याही तो पलीकडे गेलेला आहे. म्हणजे सत्वगुणातले गुण पकडून बसण्याची गरज नाही आहे त्याला, की हे सत्वगुणच साधलेत म्हणून ईश्वराची प्राप्ती झाली आहे असं काही नाही आहे. त्या गुणाचंही त्याला काही नाही आहे आता मोठेपण, त्याच्याही तो पलीकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे गुणांची सुद्धा त्याला आसक्ती नाही आहे. आणि हे 3ही गुण काय आहेत? प्रकृतीमध्ये आहेत. प्रकृतीमध्ये सगळे गुण मोडतात. आणि या गुणांमध्ये तुम्हाला सांगते ना, या गुणांमध्ये सुद्धा वासना असतात. कारण आता सत्वगुण म्हटलं की हां, मी असं वागतो ना, मी कोणाशी काही वाईट केलं आहे का, मग मला सुद्धा चांगलंच मिळालं पाहिजे. मग इथं सुद्धा वासना आहे, आसक्ती आहे, कशाचीच अपेक्षा नाही. म्हणजे निस्वार्थपणा. आपले विचार आचार हे सगळे कशातून निर्माण होतात? आता त्याने कर्माचा सुद्धा संन्यास का घेतलेला आहे? तो घेतला गेला, पण का असं का होतं? म्हणजे त्याचं कारण एकच आहे की सत्वगुण हे काय आहेत? हे सुद्धा जर सृष्टीमधल्या 3 गुणांपैकी आहेत तर ते सृष्टीत चालवणार आहेत. आणि त्यांनी जर सगळ्या गोष्टींचा संन्यास घेतला असेल, सगळ्या गोष्टींपासून तो अलिप्त झाला असेल, आसक्ती रहित झाला असेल, तर तो नक्कीच 3 गुणांपासून सुद्धा अलिप्त झालेला आहे. कारण 3 गुण हे सृष्टी चालवतात. त्यामुळे त्याला आता गुणांची गरज नाही आहे, गुणांच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि गुणांनी शेवटी सृष्टी चालते. म्हणजे गुणांनी वासना या येतातच. गुणांमुळेच आपल्या मूळ प्रकृतीला किंवा मूळ प्रवृत्ती ज्या आहेत आपल्या, त्यांना गुणांमुळेच रंग चढतो. मूळ प्रवृत्ती काय आहे? कशाचाही राग लवकर येणं. मूळ प्रवृत्ती काय आहे? सगळं कसं अगदी राजेशाही हवं असणं, हे रजगुण. आणि मूळ प्रवृत्ती काय आहे? हो, भक्तिभाव करायचा, चांगलं बोलायचं, हा सत्वगुण. हां, आता ह्याच्यापैकी जो एखादा गुण आपण वाढवू, त्या गुणांमुळे आपल्या अस्तित्वाला रंग चढतो. अस्तित्वाला रंग चढणं म्हणजे काय आहे? पुन्हा अहंकार वाढवणं आहे की नाही? जर खूप चांगला मनुष्य किती चांगला आहे, मनुष्य किती सज्जन आहे, पण त्याच्या आतमध्ये कुठेतरी आसक्ती आहेच ना. आसक्तीशिवाय सामान्य मनुष्य राहूच शकत नाही. इथं काय आहे? परमभक्त कोण असतो ह्याची फक्त ते ओळख करून देतात. सगळं जग बाजूला आणि परमभक्त बाजूला. त्यामुळे परमभक्त कसा असतो? तो कसा असणार आहे? 3 पैकी एकही गुण त्याला नसतो. त्याचं कारण गुणांच्या जोरावर ही प्रकृती चालते, सृष्टी चालते. गुण म्हटलं की वासना आल्या आणि गुणांमुळेच आपल्या मूळ वृत्तींना रंग चढत असतो. हे शास्त्रीयदृष्ट्या त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मग जो वासनांच्या आतीत होतो, कर्मांच्या आतीत होतो, मी कर्म करत नाही, देह कर्म करतोय. म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट केलं की मनात विचार येतो आणि देह कर्म करतो. मन देहाला सांगतं की तू हे कर, ते कर, आणि देह तसा कर्म करतो. परंतु याच्या बाबतीत काय होतं? मनात विचारच नाही आहेत, ईश्वराशिवाय कोणताही विचार नाही. मग हे सगळं ईश्वरच
मारून नेतो, सगळं ईश्वरच त्याचं कार्य करत असतो, कारण त्याचं भान नाही आहे. म्हणून त्याची जी काही कर्म राहिली आहेत त्याच्या देहाकडून आता ईश्वरच करून घेतो. याला म्हणतात योगक्षेमं वहाम्यहम. आणि कशाचाही चिंता तो करत नाही, सगळ्या चिंतेचाही तो त्याग करून टाकतो. अशा रीतीने त्याची जी सगळी जीवनशक्ती आहे त्याचा अपव्यय होत नाही. त्यामुळे सगळी शक्ती ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी, ईश्वराची भक्ती करण्यासाठी ओतप्रोत शक्ती वापरतो तो. काय आहे या विश्वामध्ये? आपण आधी सगळ्या काय होतं, वस्तू बघतो. मग त्या वस्तूंबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की मन त्याच्यात गुंततं, मनाची शक्ती आपल्या कमी होते. त्याच्यानंतर मनामध्ये विचार येतात, ती गोष्ट आपल्याला पाहिजे. शरीराने देहाने आपण कष्ट करतो, ती गोष्ट मिळवतो. आता मिळवल्यावर सुख आहे का? नाही हो. हे सगळं मेंटेन करणं, त्याचं रक्षण करणं, वर्षानुवर्ष ती गोष्ट आपण टिकवतो की ही मला फार आवडते वस्तू, आणि ती टिकवण्यात सगळे आपली एनर्जी म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक एनर्जी हा इतका अपव्यय होतो, खर्च होतो. आणि त्याच्यामुळेच आपण जे म्हणतो की नाही, इतके आम्ही कामात गुंतले आहोत, भगवंताची भक्ती कधी करणार? त्याचं कारण एवढंच आहे, कामात गुंतल्यावर बॅकग्राऊंडला भगवंताची भक्ती होते, पण आम्ही शरीराने, मनाने आणि बुद्धीने थकून गेल्यामुळे भगवंताची भक्ती आमच्या हातून होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या आसक्तीचा त्याग केला पाहिजे. आता आसक्तीचा थोडा थोडा त्याग केला तर आपण भगवंताकडे ओढले जाऊ, आणि भगवंताची भक्ती जास्तीत जास्त वाढवत गेलो तर आसक्तीचा त्याग इकडे होत जाईल ॲटोमॅटिकली. असं ते एकमेकांवर अवलंबून आहे. मग विषयवस्तूंच्या मागे धावायचं, मग काय करायचं, त्या मिळवायच्या. आणि विषयवस्तूंचं स्वामित्व आमच्यावर राहतं. परत मला मिळवलंयस ना, आता मला सांभाळून ठेव, असंच त्याचा अर्थ झाला. त्यांचं स्वामित्व आमच्यावर. खरं तर आम्हाला जगण्यासाठी वस्तू आहेत का वस्तूंसाठी आम्ही आहोत, हेच आम्ही विसरलेलो आहोत. सगळं आपण मिळवतो, घरदार मिळवतो, संपत्ती मिळवतो, प्रतिष्ठा मिळवतो, आणि काय शिल्लक राहतं? मूळ ज्याचं ते आहे तोच नसेल तर काय शिल्लक राहतं? तो विचार आपण करत नाही आहे. फक्त मूळ काय सुखाचा स्रोत आहे, तो स्रोत आपल्याला पकडता आला पाहिजे. असं मनुष्यच फक्त माया करून जातो. मग ॲटोमॅटिक योगक्षेमाची काळजी राहतच नाही. आता पुढचं सूत्र असं सांगतंय, यहा कर्मफलम त्यजती. नाही, हे झालं. आणि हे कर्मफळ म्हणजे तरी काय आहे, किंवा कर्मांचा संन्यास म्हणजे तरी काय आहे? मी जो आहे, अहम, कर्ता म्हणजे मी कोणतरी, अहम आणि अहम केंद्रित भाव, हे सगळे भाव कसे होतात? नाहीसे होऊन जातात. मन आणि बुद्धीच्या सुद्धा तो आतीत जातो. आता ते म्हणतात, भक्ती साधनेची सखोलता या पुढच्या प्रकरणात त्यांनी दिलेली आहे या दोन सूत्रांमध्ये, की भक्ती साधना ही सखोलतेने कशी करायची, किंवा ती कशी सखोल म्हणजे काय आहे? यो वेदान अपि संन्यस्यति केवलम
इच्छिन्न अनुरागम लभते. जो वेदांचा सुद्धा त्याग करतो आणि अखंड अशा भगवत प्रेमालाच तो फक्त संपादन करत राहतो. वेदांचा सुद्धा त्याग करतो. वेदांचा त्याग म्हणजे काय? वेदांमध्ये ज्ञान आहे. वेदांमध्ये आधी कर्मकांडाचं ज्ञान आहे. ते कोणासाठी आहे? अगदी बेसिक लोकांसाठी आहे की तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी चांगली चांगली कर्मकांड कशी करणार. मग जीवनाला अग्नी कसा उपयुक्त आहे. मग तो अग्नी म्हणजे काय? यज्ञ. मग त्या यज्ञाच्या मंत्रांमध्ये काय आहे? यज्ञाच्या मंत्रांमध्ये ताकद आहे आणि यज्ञामुळे दानही होतं. सर्वसामान्यांना हे शक्य नाही, पण ओव्हरऑल समाजासाठी वेदांमध्ये सगळी कर्मकांड सांगितली आहेत. त्याच्यापुढे वेदांमध्ये हेही सांगितलं आहे, वेदांताचा जो भाग आहे ते जीवन कसं व्यतीत करावं ह्याचं ज्ञान आहे. आता वेदांचाही जो त्याग करतो ह्याचा अर्थ काय? वेदांमधलं ज्ञान जरी माणसाच्या जीवनाच्या दृष्टीने परिपूर्ण असलं तरीसुद्धा ते ज्ञान हे ज्ञान आहे. इथे काय होतं माहिती का? ज्ञानमार्गाने तो जात असताना ज्ञानाचा उपयोग करतो हळूहळू. बघा ना, काही पण आम्हाला करायचं असेल तर त्या बुकलेटमध्ये आम्ही बघतो काय इथे सांगितलं आहे तसं आम्ही ते करतो वगैरे. त्याप्रमाणे वेदांचं कसं आहे? वेदात काय काय सांगितलं तसं आपण जीवन जगायचं. हे ठीक आहे हो, ज्ञानमार्गाने जायसाठी हे ठीक आहे. वेदांतामध्ये काय काय सांगितलं, कुठल्या उपनिषदात काय सांगितलं, बरं असं करायचं आहे का, साधना करायची आहे का, अहंकाराचा त्याग कसा करायचा आहे, काय काय सांगितलं. आता मी प्रयत्न करतो म्हणजे मी आहेच तिथे आणि अगदी बालकासारखं आपण करतो. आता काय झालं आहे? वेद वाचून सुद्धा मनुष्य वेद वाचून खूप ज्ञानी होतं असं म्हणतात. मग यांनी वेदपठण केलेलं आहे बरं का, यांचं सगळे वेद पाठ आहेत किंवा यांना सगळं वेदातलं ज्ञान अवगत आहे, मग तो विद्वान समजला जातो. पण या सृष्टीमध्ये तो विद्वान समजला भलेही जात असेल. आता या परमभक्ताबद्दल ते सांगतायत की हा परमभक्त म्हणजे काय? जरी या सृष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ वेद मानले गेले असले, कारण त्यात जीवनाचं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. जीवनाचा आधी सामान्य जीवन कसं उत्तम करायचं उच्च दर्जाचं आणि नंतर जीवन तत्त्वज्ञानाकडे कसं वळवायचं हे सगळं सांगितलं आहे. वेद परिपूर्ण आहेत, नो डाऊट. पण नुसतं त्यातलं ज्ञान अवगत असून काही उपयोग आहे का? हा परमभक्त जो आहे तो काय करतो? शेवटी वेदांच्या ज्ञानाचा सुद्धा त्याग करतो. त्याला ते काही आठवत नाही, वेदांताचं ज्ञान काहीही आठवत नाही. केवळ आणि केवळ परमेश्वर. तो जर वेदांचा वेदपाठी असेल आणि तुम्ही त्याला काही विचारायला गेलात, अरे तू वेदपाठी आहेस ना, तुझ्या नावापुढे वेदपाठक असं नाव हे घातली आहे पदवी, मग सांग बरं ह्याच्यात काय कसं आहे, आम्हाला ते समजावून घ्यायचं आहे. तो म्हणेल मला काहीही माहीत नाही. त्याचं कारण मला फक्त परमेश्वर माहीत आहे. वेदांचं सुद्धा त्याला महत्त्व राहत नाही. इतक्यापर्यंत म्हणजे या दुनियेतलं जे दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, कर्मांचा संन्यास केला, कर्मफलांचा संन्यास केला, अहमचा संन्यास केला, आता त्याला काहीच राहिलं नाही. कर्मसुद्धा या देहाकडनं ईश्वरच करून घेतो आहे आणि म्हणजे देह मनबुद्धी त्यांनी ईश्वरालाच वाहून टाकलं आहे की काय, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे त्यांनी जरी वेद जाणलेले असले तरी त्याला आता ईश्वराच्या स्मरणापुढे ईश्वर हृदयस्थ इतका तो अनुभवतो आहे की त्याला दुसरं काहीच नको आहे. वेदांच्या ज्ञानाने पुन्हा ईश्वर हृदयात बसलेला आहे, त्याच्यापासून आपण दूर जाऊ, ईश्वराच्या विचारापासून आपण दूर जाऊ, म्हणून त्याला वेदांचाही विचार आता करायचा नाही आहे. कशाचंही त्याला महत्त्व राहिलं नाही, त्याला फक्त हृदयस्थ परमेश्वराचंच महत्त्व राहिलेलं आहे.
वेद उपनिषद, वेदात असलेलं ज्ञान, वेदाभ्यास ह्यात त्याला काहीही आठवत नाही. पूजा अर्चा, शास्त्रांचा अभ्यास हे त्याला आता का नको आहे? ॲटोमॅटिकच ते सगळं गळलं आहे त्याच्याकडून. त्याला काय आळस आला आहे म्हणून नको आहे का? नाही, ॲटोमॅटिक गळलं. त्याला भक्ती आवडते म्हणून गळलं आहे का? नाही. एखाद्या मुलाला चित्र आवडतात म्हणून त्याचा अभ्यास होत नाही असं काही आहे का? त्याला परमेश्वराची भक्ती आता मला फार आवडते म्हणून मी काहीच करत नाही असं नाही आहे. ॲटोमॅटिकली तो ईश्वराकडे एवढा आकर्षित झाला आहे की आता त्याच्या देहमनबुद्धीकडनं कार्य होत नाहीत, पण तरीसुद्धा तो वेडा दिसत नाही. त्याच्या देहमनबुद्धीकडून ईश्वर असामान्य कार्य करवून घेतो जोपर्यंत त्याचा देह आहे तोपर्यंत. जेव्हा अहमवृत्ती नाहीशी होते तेव्हा सगळे बौद्धिक गोष्टींनी आपण बौद्धिकयुक्त अशी जी कार्य असतात, अभ्यास असतो, शास्त्रविद्या, शास्त्रांचा अभ्यास, हे सगळं गळून पडतं जर दृष्टी नसेल तर. गर्व जातो, भावना जातात, सगळं जातं. आपण काय आहे, शास्त्रांचा अभ्यास कसा करतो माहिती आहे? अगदी दक्षतेने त्यातलं नोट्स लिहून घेतो आणि मग काय ह्याचं काय त्याचं काय, आणि हे आता मी लक्षात ठेवणार, कुणाला तरी सांगणार, आणि मला विद्वान कसं म्हणतील लोक हे बघणार. हे काहीही राहतच नाही. तर शास्त्राभ्यास वगैरे त्याला कशाचंच महत्त्व राहत नाही. अहंकारच गळून पडलेला आहे तो. कारण शास्त्राभ्याससुद्धा आता जसं म्हटलं ना मी की हा सत्वगुण आहे तो सुद्धा आपल्याला अहंकारात अडकवतो. कारण गुण शेवटी काय आहेत, सृष्टी चालवतात. त्याचप्रमाणे हे जे सगळे विषय आहेत त्या विषयांमध्ये हा शास्त्राभ्यास आपल्याला गुंतवतो. मग कोणीतरी विद्वान म्हणायचं, मग आपल्याला छान वाटतं. म्हणजेच काय, मला अहंकार आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे तेही त्याचं गळून पडतं. कारण ज्या सगळ्यापासून काय मिळतं, काहीच मिळत नाही. तर हृदयस्थ ईश्वरापासून आपल्याला जे प्रेम मिळतंय ते दुसऱ्या कशातही नाही याची त्याला प्रचिती येते. जसं ह्याची म्हणजे पाण्याची धार तुटू शकते, पण तेलाची धार कशी असते, तुटत नाही ती कधी. अगदी सुंदर अशी धार असते, ती पडते. तशी तैलवत धार त्याच्या भक्तीला असते. अखंड भक्ती परमेश्वराची त्याच्याकडून होत असते. ही जी तैलवत जलधारा आहे भक्तीची ती त्याला सोडतच नाही. आणि तो इतक्या उच्च भक्तीवरून कधीही खाली येऊ शकत नाही. कोणतंही सुख त्याला प्रलोभन देऊ शकत नाही. खरं जर म्हणायचं झालं तर शास्त्राने म्हणजे विज्ञानाच्या ज्ञानमार्गाने सत्यतत्वाकडे पाहणारा एखादा मनुष्य असेल ना, त्याच्याही पेक्षा उच्च स्थानी पोहोचलेला हा भक्त असतो. आणि हेच जे परमेश्वराचं प्रेम आहे ते आपल्याला मिळवायचे. आणि म्हणून ते शेवटी याचा समारोप कसा करतात, सतरती सतरती स लोकांस तारयती. आता या वर्षात 2-3 सूत्रांमध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, 10-12 गोष्टी सांगितल्या. जो एकांतवासात राहतो आणि काय काय कशा कशाचा त्याग करतो वगैरे ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या तो करतो
असाच मनुष्य तरतीस तरती, तोच माया तरून जातो, तोच माया तरून जातो. पूर्वीची आहे ना एक पद्धत होती, कुठल्याही वेदांमध्ये पुराणांमध्ये असं लिहिण्याची 2 वेळा. म्हणजे 2 वेळा लिहिलं की होतं काय, त्या शब्दाचं महत्त्व वाढतं. तेच खरं, तेच खरं. सतरती सतरती, असाच मनुष्य तरून जातो, असाच मनुष्य तरून जातो. याने काय, त्या शब्दावर जोर दिलेला आहे. स लोकांस तारयती, आणि तो लोकांना सुद्धा तारून नेतो. इतकी ताकद त्याच्यामध्ये येते. अशा भगवत भक्तीने परिपूर्ण झालेला जो आहे तो खरोखर माया तरून जातो. माया म्हणजे अजून काय आहे, अहंभाव नाहीसा झाला, विषयांची आसक्ती नाहीशी झाली, शास्त्राची सुद्धा त्याला आसक्ती नाही, वेदांची आसक्ती नाही, विद्वत्ता पाजळणारे त्या सगळ्याची आसक्ती गेली, देहाची आसक्ती नाही, मनाची आसक्ती नाही. ज्या मनामध्ये विचार येतात ते विचार जर मला येत नाहीत तर माझं जीवन कसं चालेल, ह्याची सुद्धा त्याला आसक्ती नाही. सगळ्याची आसक्ती संपली, गुणांच्याही अतीत झालेला आहे. तर का नाही तो माया तरून जाणार. माया माया म्हणजे शेवटी काय आहे, मी माझं, मी माझं. तेच जर मुळात नाहीसं झालं असेल तर तो तरणारच ना माया, तो मायेपासून अलिप्त होणारच आहे. एकदा का त्याला स्वतःला माया तरून जाण्याची सवय लागली की मायेच्या नदीमध्ये बुडणाऱ्या अनेकांना सहज एखादा हात देऊन तो वाचवू शकतो. लोकांस तारयती, लोकांना सुद्धा तो तारून नेऊ शकतो. त्याच्या हे ज्ञानही ज्ञान म्हणजे केवळ भक्तीमुळे, कारण त्याला परमेश्वर प्राप्त झालेला आहे, त्याच्यात ती शक्ती आहे एकवटलेली. तर त्या शक्तीने, म्हणजे आपण आधीसुद्धा म्हटलेलं आहे, गुरु हाच शेवटी परमेश्वर असतो, कारण त्यांनी परमेश्वराला प्राप्त केलं. तुमच्या आमच्यासारखा देह त्याच्यामध्ये दिसतो आहे, परंतु देह जरी दिसला तरीसुद्धा तो ईश्वरच आहे. परवा तर मी काढलं होतं ना की गुरुचरित्रात असं सांगितलं आहे, म्हटलं ना मी की गुरु दत्त म्हणतात की तू या देहाकडे पाहून आलास, पण तुझ्या मनात काय आहे तर मी सांगतो की हा देह आहे. हा देह कसा काय गुरु म्हणजे ईश्वरासारखा, हा काय करणार आहे. आणि तुझ्या मनात शंका आहे म्हणून हे तुझं काम होणार नाही. तेव्हा तो पाया पडून म्हणतो की नाही, माझं हे अज्ञान आहे, गुरुदेव मला माफ करा, तुम्हीच ईश्वर आहात. तेव्हा ते त्याला तारून नेतात, त्याला अनुभव करून देतात. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी आहेच. गुरु हा जरी देहात्मक असला तरी त्याने ईश्वराला प्राप्त केल्यामुळे तो ईश्वरच असतो, तो ईश्वरच असतो. त्यामुळे तो लोकांना तारून सहज नेऊ शकतो. कशामुळे लोक बुडतात, माऊलींनी तर जगासाठी बसायदान मागितलं. कळून जातं या लोकांना लोक कशामुळे बुडतायत. पण लोकांची आणि त्यांची उंची यात फरक असतो खूपच. त्यामुळे प्रत्येकाला उठवून उभं करणं शक्य नाही, पण समाजच्या समाज सुधरवू शकतात ते लोक. आता पुढच्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. भक्तीचे प्रकार. पहिला प्रकार आहे परमभक्ती. परमभक्ती कशाला म्हणतात. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. अनिर्वचनीयम, वचनात बसत नाही, शब्दात सांगता येत नाही. आमच्या मनात जे भाव उमटतात त्या भावांमध्ये ते बोलता येत नाही, कारण भाव त्रिगुणात्मक आहेत आमचे. पंचमहाभूतात्मक मनबुद्धीमध्ये ते सामावू शकत नाही. अशी ही परमभक्ती आहे. अनिर्वचनीयम,
या वाणीनी त्याचं वर्णनच करता येणार नाही, त्याचं वचन करता येणार नाही, ते बोलून दाखवता येणार नाही आम्हाला. शब्दात ते सांगण्यासारखंच नाही आहे. प्रेमस्वरूपम, की प्रेमस्वरूप आहे म्हणजे प्रेम त्याच्यामुळे मिळतं वगैरे काही नाही. स्वतः प्रेमस्वरूप. प्रेम म्हणजेच भक्ती, भक्ती म्हणजेच प्रेम. प्रेम हाच भक्तीचा गुणधर्म आहे, बाकी काही नाही. आणि शब्दात ते बोलताच येणार नाही, कधीच शब्दात सांगता येणार नाही. शब्दात बोलण्यासारखंच नाही आहे ते. बोललं की त्याचं महत्त्व संपलं. स्पष्टीकरण कितीही तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. आणि म्हणून भक्त हे नेहमी प्रफुल्लित असतात, हसत असतात, आनंदित असतात, पण कोणत्याही शब्दांनी ते वर्णन त्या भक्तीचं करू शकत नाही. हे बघा, एखादं तुम्ही ह्याला गेलात, कशाला, पिकनिकला गेलात, तुम्ही खूप आनंदून जाता. काहीही मग असेल तिथे, अतिशय सुंदर पाणी असेल, कुठे बोटिंग केलं असेल, कुठे निसर्ग छान असेल, काही विचारू नका, कुठे समुद्र असेल, ती कन्याकुमारी, मग तो सूर्योदय सूर्यास्त असेल आणि खूप बहारून गेलात तुम्ही. आनंदी आनंद, इतका आनंद तुम्हाला कधीच नाही झाला. पण तुम्ही इथे आल्यावर ज्याच्या त्याच्या घरी जाऊन ज्याला त्याला आपल्या ग्रुप्समध्ये प्रत्येकाला तुम्ही तो आनंद व्यक्त करताय. आणि ते महत्त्वाचंही आहे. जे लोक जात नाहीत त्यांना ते माहिती होणंही महत्त्वाचं आहे. पण अतिशय आनंदित होता तुम्ही आणि ते सगळं तुम्ही अतिशय आनंदित शब्दात तुम्ही समाजापुढे व्यक्त करू शकता. त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं, जास्तीत जास्त खुशी वाटते. आपण किती लोकांना सांगितलं, अनेकांना आपण सांगू शकलो. हां, आता हा जो भक्त आहे ह्याला सुद्धा परमोच्च आनंद होतो, पण तो काय सांगेल, फक्त आनंदच होतो ना. तो काय सांगेल, त्याचं वर्णन तो काय करेल, तो असं वर्णन करेल, मी असा 7 समुद्रापार असलेल्या परमेश्वराकडे गेलो होतो, असं तो वर्णन करू शकेल? नाही. काय वर्णन करू शकेल? आणि तो जे वर्णन करेल ते तुम्हाला समजेल? कधीही नाही. कारण त्या दिवशीच मी वर्णन केलं की जोपर्यंत प्रतिबिंब आरशात दिसतंय तोपर्यंत आपण आरशापासून दूर आहोत. म्हणजे प्रतिबिंब आपल्यामध्ये पडलं आहे परमेश्वराचं, तोपर्यंत परमेश्वरापासून दूर आहोत. पण ज्यावेळी प्रतिबिंब न पडता आपण परमेश्वराशी एकरूप होऊ तेव्हा तो आनंद मिळेल. प्रतिबिंब असेल तर तो आनंद नाही. प्रतिबिंब पडलं असेल, चैतन्याचं प्रतिबिंब आहे म्हणून वाणी बोलू शकते, मन विचार करू शकतं, बुद्धिविवेक करू शकते, इंद्रिय काम करू शकतात, चैतन्याचं प्रतिबिंब आहे म्हणून. अगदी सोपी गोष्ट आहे. आता आपण ईश्वराच्या खूप जवळ गेलो, खूप जवळ गेलो, खूप जवळ गेलो, ईश्वरात सामावून गेलो. चैतन्याचं प्रतिबिंब आता नाही आहे. मग चैतन्याचं प्रतिबिंब नाही तर देह मन बुद्धी हे बंद झालेत. आता अहंकार नाही, इंद्रिय किंवा देह ही परस्पर स्वतःच्या शक्तीने जे काही कार्य करतायत ती करतात. काय झालं आहे, चैतन्य कुठे गेलेलं नाही. त्याच्यामुळे देह आहे, मन पण आहे, बुद्धी पण आहे, पण ते कार्य करू शकत नाही. परमेश्वर त्यांच्याकडनं कार्य करून घेतोय. अहंकार नाही, काहीच नाही. समजण्यासाठी सोपी गोष्ट सांगते. त्याच्यामुळे आता वाणी पण फार काम करत नाही. वाणी त्याचं वर्णनच करू शकत नाही, इतका परम आनंद आहे. त्याचं कारण, जर प्रतिबिंब वाढलं तर ही सगळी इंद्रिय आपली चालतात.
आता आपण ईश्वराच्या आत सामावले गेलो असलो परमभक्तीमुळे, तर काहीही आपल्याला व्यक्त करता येत नाही, केवळ अनुभवता येतो तो आनंद, केवळ ती भक्ती अनुभवता येते आपल्याला. पुढचं सूत्र आहे मुकास्वादनम. मुक आस्वादनम याचाच अर्थ तो आहे ना. मुक आस्वादनम म्हणजे काय? आस्वाद घेतो तो भक्तीचा, पण शब्दात नाही मांडता येत. मुक्यानीच म्हणजे त्या भक्तीचा आनंद तो स्वतः घेऊ शकतो, परमानंद तो घेऊ शकतो, पण तो वर्णन नाही करू शकत. आणि तो वर्णन नाही करू शकत तर तो भक्ती कशी पसरवेल असं वाटतंय का तुम्हाला? तो भक्ती कशी पसरवेल मग असं वाटतंय का तुम्हाला? नाही. तो भक्ती पसरवतो ते केवळ ईश्वराचं अस्तित्व त्याच्यात असतं, आणि त्याच्या अस्तित्वामुळे आजूबाजूला भक्ती पसरते, आजूबाजूला त्याची शक्ती पसरते, आणि त्यामुळे इतरही लोक तारून नेले जातात. आता किती साधी साधी उदाहरणं घेता येतील. एकाने समजा आता मिठाई खाल्ली, अतिशय छान आहे, अतिशय छान आहे. त्याने वर्णन करायचा प्रयत्न केला की मिठाई अशी आहे तशी आहे. हां, एखादा वेळ अंध असेल तर त्याला ती कशी समजेल? मग तो म्हणेल साखरेसारखी आहे का, साखर घातलेल्या दुधासारखी आहे का, मग ती पातळ आहे का, मग दुधासारखी आहे का साखरेसारखी आहे, क्रिस्टल्स आहेत का अजून काही आहे, त्याला कळणारच नाही. ज्यावेळी तो मिठाई खाऊन बघेल तेव्हा त्याला समजेल की मिठाई कशी असते. म्हणजे मिठाई जर खायची असेल तर रसास्वाद घेणारं जे उपकरण आहे, रस कोण बघतं? जीभ ना आपली. त्या जिभेला ती चव पोचल्याशिवाय ती आपल्याला कळणार आहे का? नाही कळणार ना. कोणी पण एक मुका घ्या, मुका ज्याला बोलता येत नाही, त्याला तुम्ही काय केलं? गुळाचा खडा दिला. हां, बराच वेळ त्याला काही दिलं नव्हतं, गुळाचा खडा दिला. अगदी अतिशय आनंदित होतो तो. मुका असतो, त्याचे डोळे चमकतात, खूप छान खूप छान असं त्याला वाटतं. पण तो बोलू शकतो का? त्याचे डोळे चमकतात, ह्याच्यावरून कळतं की त्याला काय आवडलं आहे? गुळाचा खडा आवडला आहे. तसं या माणसाचं असतं. ह्याच्या डोळ्यात तेज उत्पन्न होतं आणि ते आपल्याला सांगतं की त्याला परमेश्वर भेटलेला आहे. ते आपल्याला सांगतं. तो मुकाच राहतो. मुक आस्वादनम इति परमभक्ती. मुक्याने आस्वाद घेणं. तुम्ही काहीही म्हणाल. एक गंमतशीर उदाहरण आहे. छोटं मूल आहे, पहिली दुसरीतलं, लवकर झोपत नाही. आईला स्वयंपाकघरातलं आवरायचं असतं. आई म्हणते, झोपला का रे, उद्या शाळेत जायचं आहे, लवकर झोप बरं, झोपला का रे? तो म्हणतो हो. आई म्हणते हो म्हणतोय म्हणजे काय, झोपला नाही आहेस तू? असं म्हणजे तो जोपर्यंत हो म्हणतोय तोपर्यंत तो झोपलेला आहे का? नाही. तसं हे आहे की हा परमभक्तीमध्ये असतो. हा परमभक्तीमध्ये असतो तेव्हा हा बोलू शकत नाही, मुक्याने आस्वाद घेतो. बोललं, मी आत्ता उदाहरण दिलं मुलाचं, बोललं याचा अर्थ तो झोपलेला नाही. त्याचा तसाच जर हा परमभक्त बोलेल किती भक्ती छान आहे, ईश्वर असा आहे, ईश्वर तसा आहे, तर तो परमभक्त नाही. तर तो परमभक्त नाही. जर ईश्वर व्यक्त करत असेल तर तो परमभक्त नाही. पण
जर तो व्यक्त म्हणजे नुसत्या बॉडी लँग्वेजनी त्याच्या डोळे चमकतात, त्याच्या डोळ्यात तेज निर्माण होतं, हीच परमभक्ताची लक्षणं आहेत. तो केवळ आणि केवळ मूक स्वरूपात ईश्वराच्या भक्तीचं आस्वादन करू शकतो, आस्वाद घेतो. जसं चव बघण्यासाठी केवळ आणि केवळ जीभ आहे, तसं हा जो परमभक्त आहे ते बघण्याचं साधन म्हणजे त्याच्या डोळ्यातलं तेज, बाकी काही नाही. त्याला कोणतीही ही इंद्रिय जी आहेत, वाणी, मन, बुद्धी, हे तुम्हाला वाटेल त्याचं मन ईश्वरी विचारांनी भरलेलं आहे. नाही, तीच तेच कधीच निघून गेली. आमचं काय आडातच नसतं तर पोहऱ्यात कुठून येणार, म्हणून आम्ही ईश्वरी विचार बाळगायचे. मग आम्ही हळूहळू तिथपर्यंत जाऊ. पण आता त्याला परमभक्ती साधली आहे, आता मनात विचार येण्याची गरज नाही. तो ईश्वराप्रत पोहोचलेला आहे. त्यामुळे त्याला ही मनबुद्धी उपकरणं, वाणी हे उपकरण हे राहतच नाही. तो केवळ इंद्रिय रहित, देह रहित आस्वाद घेत राहतो. तो ईश्वरच झालेला असतो. त्याच्याजवळ शब्द, मनबुद्धी, ज्ञानेंद्रिय हे त्याच्याजवळ तुम्हाला सापडणारच नाही. केवळ आणि केवळ त्याच्याजवळ तुम्हाला अनुभव सापडेल. आता पुढचा विषय मात्र महत्त्वाचा आणि मोठा आहे. ही आत्तापर्यंतची सूत्र एकमेकांना लागून होती. आपण उद्याच्या भागामध्ये आता पुढचं बघणार आहोत, पुढची सूत्र. आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.